श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे ग्रीन चिकन। त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते। तर त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, बघा स्वच्छ धुवून घेतलेली, एक बचका भरून कोथिंबीर घेतलेली भरपूर, एक बचकाभर पुदिना घेतलेला आहे आणि पालकाची पानं घेतली आहेत, 5-6 पानं घेतले आहेत आणि 8-10 मिरच्या घेतल्या आहेत, हिरव्या मिरच्या। तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी 3 पळी तेल घेतलेलं आहे, खडे मसाले घेतलेले आहेत, आपले तेजपत्ता घेतले आहेत 3, 2 दालचिनीचे तुकडे घेतले आहेत, 4 लवंगा घेतले आहेत, 2 हिरव्या वेलची घेतलेली आहे, काळे मिरी घेतले आहेत 5-6 दाणे आणि थोडंसं अर्धा टीस्पून जिरं घेतलेलं आहे, खडे मसाले। आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, 5-6 चमचे घेतलेले, 5-6 चमचे। दही घेतलेलं आहे मी, अशी पाववाटी दही घेतलेलं आहे आणि काजू घेतलेलं आहे, 8-10 काजू घेतलेले आहे आणि 1 कांदा घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ। तर सर्वप्रथम आपण मिक्सरमध्ये ही कोथिंबीर, पालक, मिरची, पुदिना हे वाटण करून घेऊया आणि कांदा पण घेऊ, याच्यामध्ये हा कांदा पण घेऊया। हे सर्व आपण वाटून घेऊया मिक्सरला। हे बघा, आता आपल्याला मिक्सरमध्ये हे सर्व पुदिना, मिरची, कोथिंबीर मी सगळं कापून घेतलेली आहे आता, आणि कांदा आणि हे काजू हे मिक्सरमध्ये सर्व आपण वाटून घ्यायचं, बारीक पेस्ट करून घ्यायची। हे बघा, आता मी सर्व मिक्सरमध्ये घालून घेतलेलं आहे, सर्व मिरची, कोथिंबीर, पुदिना, पालक, कांदा आणि काजू। आता याची आपण बारीक पेस्ट करून घेऊ। हे बघा, आता आपण मिक्सरला वाटून घेऊ। आधी चालू बंद असं करून वाटायचं। हे बघा, चालू बंद वाटायचं। आता आपण थोडा पाणी घालून घेऊ याच्यात। अजून आपण याच्यात पाणी घालू, थोडा एकदम पातळ पेस्ट करायचं। पेस्ट बघा झालेली आहे। आता सर्वप्रथम आपण चिकनला मॅरिनेशन करूया। आधी मीठ, थोडंसं मीठ घालू, आलं लसूणची पेस्ट घालूया। आता अर्धी आलं लसूणची पेस्ट याच्यात घालायची, अर्धी आपण करताना कढईमध्ये टाकूया आणि ही दही टाकूया। दही घेऊ आणि आपलं पालक, याचं हिरवं वाटण केलं आपण ते घालून घेऊया। हे हिरवं वाटण केलेले आता चिकनला चांगलं मॅरिनेशन करूया। आता हे बघा, आपण असं चिकनला सर्व हाताने सर्व असं मॅरिनेशन करूया। आता आपण कढई, मी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, गॅस चालू करून घेतलं आहे। आता आपण टाकायला लागू चिकन। मी कढई ठेवलेली आहे, गॅस चालू करून घेतला आहे आणि आता आपण तेल टाकून घेऊ। आता आपलं तेल थोडं तापलं असं का आपण तेजपत्ता टाकू, खडे मसाले टाकून घ्यायचे। खडे मसाले ते टाकून घेऊ। आता आपण ही जी आलं लसूणची पेस्ट ठेवलेली ती टाकून घेऊया। चांगली परतून घ्यायची। आता ही आलं लसूणची पेस्ट आपण चांगली परतून घेऊ।
आता आपण याच्यावरती हे ग्रीन चिकन टाकूया, मॅरिनेशन केलेलं. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची. हे बघा आता आपलं हे चिकनचं हे उडायला लागलेलं आहे. तर गॅसची फ्लेम स्लो करू आपण आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकू. मगाशी थोडंसं टाकलेलं म्हणून थोडंसं टाकायचं, वाटलं तर नंतर टाकू शकतो, नाही तर खारट नको यायला. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून हे शिजत ठेवू चांगलं. आता मी याच्यात हळद मसाला काहीच टाकला नाही. आपलं हे ग्रीन चिकन आहे ना, म्हणून ग्रीन वाटणावरच हे केलेलं चिकन आहे. खूप छान, आत्ताच त्याचा केवढा वास सुटला आहे पुदिनाचा वगैरे, एकदम मस्त घमघमाट झाला आहे, सगळीकडे वास दरवळतो आहे मस्त. आता आपण हे शिजत ठेवूया, झाकण ठेवू. आता ते उडते, झाकण ठेवून शिजत ठेवू. हे बघा आता आपलं चिकन शिजलेलं आहे चिकन चांगलं. आता तुम्हाला ग्रेव्ही कशी पाहिजे, घट्ट पाहिजे का थोडी पातळ पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. आता झालेलं आहे. आता तुम्ही भाकरीबरोबर चपातीवर कशावर पण खाऊ शकता. खूप छान मस्त एवढा वास सुटला आहे ना, घमघमीत वास सुटलेला आहे, एवढं छान. आता आपण थोडंसं 5 मिनटं अजून ठेवूया, स्लो करूया गॅसची फ्लेम आणि जरा ठेवूया गॅसवर 5-1 मिनटं आणि मग झालं आपलं ग्रीन चिकन. हे बघा आता आपली 5 मिनटं झालेली आहे. झालेलं आहे आपलं चिकन. गॅसची फ्लेम बंद करू. आता एवढी थोडी ग्रेव्ही पाहिजे ना भाकरीवर वगैरे खायला. तर किती मस्त ग्रीन चिकन झालेलं आपलं. आपण याच्यात हळद मसाला काहीच नाही टाकलं, नुसतं ग्रीन वाटणावरच केलेलं आहे. कोण कोण हळद मसाला वगैरे टाकतात, सर्व ग्रीन चिकन म्हणजे ग्रीन वाटणावरच केलेलं ते ग्रीन चिकन. आणि एवढं टेस्टी लागतं ना, खूप छान. नक्की तुम्ही ट्राय करा. अशा प्रकारे खाण्यासाठी आपलं ग्रीन चिकन. हे बघा मस्त भाकरीबरोबर, कशावर चपातीबरोबर खूप छान लागतं. तांदळाच्या बरोबर पण खूप छान लागतं, एक नंबर. तर ही ज्वारीची भाकरी आहे, ज्वारीच्या भाकरीवर पण खूप छान लागतं. भाताबरोबर पण खाऊ शकता. नक्की ट्राय करा ग्रीन चिकन. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.